लांब बघायला काय दामन आहे का समोर गेला कुठे गेला समोर ठिकाण कसला साप आहे दामी नाही का नाही हा थोडी काली होती मोठी ना काय तर भावांनो बघू शकता शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना आहे की आता पावसाचे दिवस चालू असल्यामुळे उंदीर अशा बलमीच्या गंजीच्या ठिकाणी खाली ये जा करून राहतात पावसाळ्याच्या दिवसात पूर्ण पावसाळा होतो का समोर आहे समोर दिसतं थांब सापडते कुठं जात ना थांब बापा पलीकडे धर मोबाईल दे उचक ये सर बरोबर मी थांब एवढं जाऊन आता हे हित नाही का हां तिथं जा बघ तिथं लांब टाक बघ त्याच्यावर नाही चल मी झालेत ना त्या लवकर मी खाली ये जमा बाबा नाही तू बैला असं तर लगेच धरलाच असतं त्याला तू आपली चुकलेला आपण थोडं थांबायला पाहिजे काय ती एक कुठे काढायचं वरती निघालं ती बसतो तिच्या अंगावर आलं बसायचं मी चौथळू नाग असल्याचं पाच नाही चप्पल आहे साधा चप्पल नाही एवढं नाग बघितलं का हा नुसतं पेंडीची काल्या बघला भाष्य दिवशी बाहेर आलो बाबा चौथळून अंगावर बापे मला बाबा बाबा तर भावांनो बघू शकता शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना आहे की आता पावसाचे दिवस चालू असल्यामुळे उंदीर अशा बलमीच्या गंजीच्या ठिकाणी खाली ये जा करून राहतात पावसाळ्याच्या दिवसात पूर्ण पावसाळा होतो कारण त्यांना बाहेर कुठंच वेज बीळ वगैरे काय करता येत नाही आणि अशाच ठिकाणी साप जातात कारण त्यांचं अन्न तिथं असतं उंदीर वगैरे असतात त्याच्यामुळं साप त्याच्यात जाऊन बसतात उंदीर जाऊन बिळात बसली की साप त्यांना खाण्यासाठी जातात आणि बघू शकता अशा पद्धतीने आता इथे शेतकरी आमच्याच गावातले आहेत धनाजी बागल ह्यांना कडबा काढण्यासाठी गेल्यानंतर अंगावर साप आला होता ते अंगावर आलता ना अंगावर आलता हां तर बघू शकता स्पेक्टिकल कोबरा होता म्हणले त्यांनी फणा काढला होता तो साप अक्षरशः त्यांच्या अंगावरती आला होता तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की एक लांब असं असे 4-5 फुटी त्याच्या पुढे दात असतात त्याला मराठीत दाताळं म्हणतात तसलं ठेवा आणि त्याच्याने कडबा काढा कारण साप अटॅक करू शकतो साप त्याच्यामुळं सर्व शेतकऱ्यांना हीच विनंती आहे की व्यवस्थित पद्धतीनं आपण शेतातली कामं करत जावं कारण पावसाळ्याच्या दिवसात शेड्स असतील किंवा अशा प्रकारच्या गंजी असतील तर ह्याच्यामध्ये असे उंदीर ये जा करून बसतात बघू शकता या ठिकाणी उंदरांनी पूर्ण पोकर जागा केलेली आहे ओका ह्या ठिकाणी अशी खाली अशी पूर्ण पोकर जागा केलेली आहे आणि अशा ठिकाणी साप शिरू शकतात आतमध्ये जाऊन बसू शकतात त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की तुम्ही काळजी घ्या तुमची स्वतःची कारण साप बाईट होऊ शकतो आणि साप बाईट झाल्यानंतर शेतकरी पुरेपूर घाबरून जातात भावांनो यांना माहीत नसतं कुठला विषारी साप आहे कुठला बिनविषारी आहे त्याच्यामुळं आपण आपले स्वतःची काळजी घेणं तर भावांनो आमचा अतोनात प्रयत्न झालेला आहे साप पकडण्यासाठी परंतु आम्हाला साप काय सापडलेला नाही आणि मित्रांनो इथून साप पकडण्याचा आमचा काय एकच हेतू आहे की ते शेतकऱ्यांना धोका होऊ नये ह्या सापापासून कारण साप बी वाचला पाहिजे आणि आपला माणसाचा पण जीव वाचला पाहिजे कारण हा साप अटॅक करत होता अटॅक होता वाचलाय तुम्हाला चावत होता ना सापजी अंगावर स्पीड मध्ये आलो लागा हां फडी काढून नीट अंगावर आला आहे हां केवढी होती फडी मोठी होती चांगली एवढी फडी होती एवढी हां साधं नव्हतं ती जनावर हां तर मित्रांनो बघू शकता आपण तर काय प्रयत्न केलेत परंतु साप काय सापडलेला नाही बघूया दिसला तर नेक्स्ट टाइम आपण पकडून पर्यावरणामध्ये रिलीज करतो मित्रांनो फॉरेस्टमध्ये नेऊन कारण की जिथं मानवी वस्तीपासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावरच आपण त्याला नेऊन सोडतोय चला आता काय सापडत नाही जाऊ द्या
तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि आपल्या स्नेक रेस्क्यूचा साप काय सापडलेला नाही, परंतु आपण प्रयत्न तरी केला आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.